Students, in the previous lecture we have seen JEE NEET examples on the topic mechanical properties of fluids. We have completed our second topic mechanical properties of fluids. In that we have seen fluid mechanics and surface tension. Now we are going to start our third topic, which is kinetic theory of gases. Third topic is kinetic theory of gases. Now we are going to discuss first ideal gas equation. Ideal gas equation. ओके, आपण सेकंड टॉपिक कंप्लीट केलेला आहे. सेकंड टॉपिकची थेरी कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर त्याचे MCQs आपण घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याचे एक्झरसाइजमधले जे एक्झाम्पल्स आहेत त्याची PDF मी तुम्हाला सेंड केलेली आहे. ओके, त्याच्या सोल्युशन्सची ती तुम्ही बघितलेलीच असेल. त्यानंतर तुम्हाला हे सुद्धा सांगितलं आहे मी की MCQs तुम्हाला एररलेसमधून फ्लुइड मेकॅनिक्स आणि सरफेस टेन्शन या दोन टॉपिकचे MCQ आपल्याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडसाठी सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर आता थर्ड टॉपिक आज आपण स्टार्ट करतो आहोत. थर्ड टॉपिक कोणता आहे आपला? कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. ओके, याच्यामध्ये फर्स्ट आपण आज बघणार आहोत आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशनमध्ये पहिल्यांदा आपल्याला हे तीन लॉ माहिती असले पाहिजेत. फर्स्ट लॉ आहे बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉमध्ये काय आहे बघा, प्रेशर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. प्रेशर ऑफ द गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम. ओके, पण हे कधी पॉसिबल आहे तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हा लॉ कधी ॲप्लिकेबल आहे तर ज्या वेळेस टेम्परेचर कसं असतं, कॉन्स्टंट असतं, त्यावेळेस त्या गॅसचं प्रेशर हे त्या गॅसच्या व्हॉल्यूमला कसं प्रपोर्शनल आहे तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग बॉयल्स लॉचं स्टेटमेंट काय असेल? प्रेशर ऑफ गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, दिस इज द बॉयल्स लॉ. सेकंड लॉ आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय आहे बघा, व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आता इथे कॅपिटल टी लिहिला आहे. कॅपिटल टी काय इंडिकेट करेल तर ॲब्सल्यूट टेम्परेचर. आता ॲब्सल्यूट टेम्परेचर म्हणजे काय हे आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. ओके, थर्मल एक्सपान्शन हा जो आपला टॉपिक होता त्याच्यामध्ये आपण कॅपिटल टी म्हणजे ॲब्सल्यूट टेम्परेचर म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. ॲब्सल्यूट टेम्परेचर म्हणजे कसलं टेम्परेचर तर केल्व्हिनमध्ये असणारं टेम्परेचर. ओके, मग व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स ॲब्सल्यूट टेम्परेचर. मग याच्यामध्ये काय ॲब्सेंट आहे तर प्रेशर. म्हणजे इथं कॉन्स्टंट काय ठेवलं आहे तर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं आहे. म्हणजे हा जो लॉ आहे कोणता, चार्ल्स लॉ, हा कोणासाठी ॲप्लिकेबल आहे तर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सल्यूट टेम्परेचर. ओके, थर्ड लॉ आहे गे लुसॅक्स लॉ. गे लुसॅक्स लॉ म्हणजे काय बघा तर प्रेशर ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सल्यूट टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ द गॅस. इथं कॉन्स्टंट काय ठेवलेलं आहे तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलेलं असेल तर प्रेशर हे ॲब्सल्यूट टेम्परेचरला कसं आहे डायरेक्टली प्रपोर्शनल. ओके, इथे आता आपण तीन लॉ बघितलेले आहेत. फर्स्ट लॉ कोणता आहे तर बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉचं स्टेटमेंट काय आहे बघा, प्रेशर ऑफ द गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम when temperature is kept constant. ओके, त्यानंतर सेकंड लॉ आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉचं स्टेटमेंट काय आहे बघा, व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आता हे टेम्परेचर कसलं सांगितलं मी, ॲब्सल्यूट टेम्परेचर. मग व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सल्यूट टेम्परेचर व्हेन प्रेशर इज केप्ट कॉन्स्टंट. इथं काय कॉन्स्टंट आहे तर प्रेशर कॉन्स्टंट आहे. ओके, थर्ड लॉ कोणता आहे बघा, गे लुसॅक्स लॉ. गे लुसॅक्स लॉचं स्टेटमेंट काय आहे बघा तर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सल्यूट टेम्परेचर. प्रेशर ऑफ
gas is directly proportional to absolute temperature when volume of the gas is kept constant. ओके, आता इथे आपण 3 लॉ बघितलेले आहेत. फर्स्ट बॉयल्स लॉ, सेकंड चार्ल्स लॉ आणि थर्ड कोणता आहे तर गे-लुसॅक्स लॉ. सपोज आता हे 3 लॉ आहेत, हे 3 लॉ आपण कंबाईन केले तर काय होईल बघूयात. 3 लॉ आपण कंबाईन केले तर पुढे काय होईल बघा. फर्स्ट लॉ आपला कोणता होता तर प्रेशर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. सेकंड लॉ कोणता होता आपला तर व्हॉल्यूम डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आणि थर्ड लॉ कोणता होता प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. मग हे 3 लॉ आपल्याकडे आहेत. याचा सपोज आपण यूज केला आणि ह्या तिघांना जर आपण कंबाईन केलं तर काय होईल बघा. तर इथं P आणि V म्हणजे व्हॉल्यूम टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, प्रेशर टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. याचा अर्थ PV डायरेक्टली प्रपोर्शनल टू T असं रिलेशन मिळेल ना आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये बघा व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T अँड PV असा इथे प्रोडक्ट घेतला आहे. याचा अर्थ प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये प्रपोर्शन कसं आहे तर ते आहे इनव्हर्स प्रपोर्शन. ओके, मग 3 लॉ जर आपण कंबाईन केले तर आपल्याला रिलेशन मिळतं की PV प्रपोर्शनल टू T असं रिलेशन इथे आपल्याला मिळतं. ओके, मग आता सपोज आपण इथे कॉन्स्टंट टाकला तर तो कॉन्स्टंट काय येतो बघा तर N इंटू KB आणि इंटू काय असेल T. आता हा जो आहे N इंटू KB हा काय आहे तर प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे N इंटू KB ह्याला आपण K इज इक्वल टू काय आहे म्हणूयात कॉन्स्टंट आहे. जसं आपण प्रपोर्शनचं साईन काढून इथे कॉन्स्टंट टाकतो तशाच प्रकारे इथे आत्ता कॉन्स्टंट आपण काय टाकलेलं आहे तर K हा कॉन्स्टंट टाकला आणि K म्हणजे काय तर N इंटू KB. ओके, मग आता सपोज हे रिलेशन आपण असं लिहिलं PV अपॉन NT इज इक्वल टू KB असं रिलेशन मिळेल. PV अपॉन NT इज इक्वल टू काय मिळेल KB मिळेल. आणि इथे हा जो KB आहे KB म्हणजे काय आहे तर बोल्झमन कॉन्स्टंट. KB इज बोल्झमन कॉन्स्टंट. बोल्झमन्स कॉन्स्टंट आहे KB आणि KBची व्हॅल्यू असते 1.38 इंटू 10⁻⁻23 जूल पर केल्व्हिन. KB म्हणजे काय आहे तर बोल्झमन कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू किती असते तर 1.38 इंटू 10⁻⁻23 जूल पर केल्व्हिन. आता याच्यामध्ये रिलेशन काय मिळतं बघा आपल्याला PV अपॉन NT इज इक्वल टू काय आहे तर KB असं आहे. म्हणजेच KB हा कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय तर PV अपॉन NT हा जो रेशो आहे हा रेशो आपल्याला कसा मिळतो कॉन्स्टंट मिळतो. PV अपॉन NT हा रेशो आपल्याला कसा मिळतो कॉन्स्टंट मिळतो. म्हणजे याचा अर्थ आपण असं लिहू शकतो ना P1V1 अपॉन N1T1 इज इक्वल टू काय असेल P2V2 अपॉन N2T2 लिहू शकतो ना असं. PV अपॉन NT इज इक्वल टू काय आहे KB. KB म्हणजे काय आहे कॉन्स्टंट आहे बोल्झमन कॉन्स्टंट. म्हणजे हा रेशो जर कॉन्स्टंट असेल तर आपण काय लिहू शकतो P1V1 अपॉन N1T1 इज इक्वल टू काय असेल तर P2V2 अपॉन N2T2 असं लिहू शकतो. आता याच्यामध्ये सपोज आपण असं म्हटलं की प्रेशर आणि टेम्परेचर या 2 व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॉन्स्टंट आहेत. कॉन्स्टंट काय ठेवलं आपण प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. P आणि T ह्या व्हॅल्यू कॉन्स्टंट असतील तर काय येईल बघा V1 अपॉन N1 इज इक्वल टू असेल V2 अपॉन N2. V1 अपॉन N1 इज इक्वल टू काय असेल V2 अपॉन N2 असेल. ह्याला रिव्हर्स करा मग काय येईल N1 अपॉन V1 इज इक्वल टू काय असेल N2 अपॉन V2. बरोबर. N1 अपॉन V1 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला N2 अपॉन V2 मिळेल. आता याचा अर्थ काय तर N अपॉन V हा रेशो कसा आहे
कॉन्स्टंट आहे, बरोबर. N/V हा रेशो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. कधी, तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असताना, टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असताना N/V हा रेशो कॉन्स्टंट आहे. आणि याच्यामध्ये कॅपिटल N म्हणजे काय असतं, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स इन द गॅस. N म्हणजे काय, नंबर ऑफ मोलिक्युल्स इन द गॅस. आणि V म्हणजे काय, तर व्हॉल्यूम ऑफ द गॅस. ओके, N म्हणजे नंबर ऑफ मोलिक्युल्स, V म्हणजे व्हॉल्यूम. आता N/V म्हणजे नंबर ऑफ मोलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. N/V म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. कधी कॉन्स्टंट आहे, ज्या वेळेस प्रेशर आणि टेम्परेचर या दोन व्हॅल्यू काय ठेवलेल्या असतील, कॉन्स्टंट ठेवलेल्या असतील. आलं लक्षात सगळ्यांच्या. इथे आपण काय बघितलं बघा, पहिल्यांदा बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक्स लॉ या 3 लॉचं कॉम्बिनेशन केलं. याच्यामध्ये PV प्रपोर्शनल टू T असं रिलेशन मिळतं. मग पुढे कॉन्स्टंट टाकायचा, PV = KT असेल आणि K म्हणजे काय, तर N × KB. ओके, K म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू काय असते, तर N × KB असते. इथला KB म्हणजे काय, तर बोल्झमन कॉन्स्टंट आणि N म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स. मग PV/NT केलं तर काय मिळेल, KB मिळेल. KB कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ PV/NT हा रेशो कॉन्स्टंट आला. म्हणजेच P1V1/N1T1 = काय असेल, P2V2/N2T2. आता या इक्वेशनमध्ये प्रेशर टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवले तर V1/N1 = काय असणार, V2/N2. म्हणजेच त्याला रिव्हर्स घेतलं तर काय येईल, N1/V1 = N2/V2. आता याचा अर्थ काय, तर N/V हा रेशो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. N म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स आणि V म्हणजे व्हॉल्यूम. सो वी कॅन से दॅट नंबर ऑफ मोलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. ज्यावेळेस टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असतील त्यावेळेस नंबर ऑफ मोलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम कसे राहतात, कॉन्स्टंट राहतात. आणि या स्टेटमेंटला याला काय म्हटलं जातं, तर ॲव्होगॅड्रो हायपोथेसिस. हायपोथेसिस. आता हे जे स्टेटमेंट आहे जे मी आता सांगितलं, कोणतं, N/V = कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, हे स्टेटमेंटमध्ये सांगायचं. आणि ते स्टेटमेंट जे आहे त्याला काय म्हटलं जातं, ॲव्होगॅड्रोज हायपोथेसिस. ओके, ॲव्होगॅड्रो हायपोथेसिस स्टेटमेंट काय असेल सांगा आता मला, नंबर ऑफ मोलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, नंबर ऑफ मोलिक्युल्स per unit volume of the gas remain constant at constant temperature and pressure. This is called as the Avogadro's hypothesis. आणि इथे N म्हणजे काय असतात, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स असतात. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. आता याच्यामध्ये सपोज हे इक्वेशन बघा, आता PV = काय आहे, तर N × KB × T. आता हे रिलेशन घ्यायचं. आता आपल्याला माहीत आहे की PV = काय असतं, RT असतं ना. PV = काय असतं, RT. मग आता PV = N × KB × T असं लिहितोय ना आपण. N म्हणजे काय आहे, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत गिवन गॅसचे. ओके, आणि इक्वेशन आपल्याला काय माहीत आहे अजून, तर PV = RT. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते या फॉर्ममध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. मग PV = RT हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनलाच काय म्हटलं जातं, तर आयडियल गॅस इक्वेशन. काय म्हटलं जाईल, आयडियल गॅस इक्वेशन. आता या इक्वेशनमध्ये सपोज तुम्ही इथे स्मॉल n टाकलात तर N म्हणजे काय रिप्रेझेंट करेल, तर नंबर ऑफ मोल्स. N म्हणजे काय असेल, तर नंबर ऑफ मोल्स असतील. आणि कॅपिटल N काय रिप्रेझेंट करतो, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स. हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी.
स्मॉल एन म्हणजे काय असतात, नंबर ऑफ मोल्स, आणि कॅपिटल एन म्हणजे काय असतात, नंबर ऑफ मोलिक्युल्स. ओके, आता इथे बघा पी व्ही इक्वल टू एन इंटू के बी इंटू टी, आणि इथे रिलेशन काय आहे, पी व्ही इक्वल टू एन इंटू आर इंटू टी. ह्या इक्वेशनमध्ये स्मॉल एन ही व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करते, नंबर ऑफ मोल्स रिप्रेझेंट करते. ओके, सपोज एन इज इक्वल टू 1 म्हणजेच काय, 1 मोल ऑफ गॅस आहे. किती गॅस आहे, तर 1 मोल ऑफ गॅस आहे. तर 1 मोल ऑफ गॅससाठी हे जे इक्वेशन आहे पी व्ही इक्वल टू एन आर टी, ते काय येईल बघा, तर पी व्ही इक्वल टू आर टी. पी व्ही इज इक्वल टू काय असेल, आर टी असेल. आणि इथे रिलेशन काय आहे, तर पी व्ही इक्वल टू एन इंटू के बी इंटू टी. सपोज या इक्वेशनला फर्स्ट नंबर टाका, या इक्वेशनला सेकंड नंबर टाका. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन जर तुम्ही कम्पेअर केले तर कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल सांगा, पी व्ही एल एच एस सेम आहेत आणि त्यामुळे आर एच एस इक्वेट झाल्या. इथं टी टी कॉमन आहे म्हणजे आर म्हणजे काय असेल, तर एन इंटू के बी असेल. ओके, मग आपण इथे काय लिहू शकतो आता पुढे, तर आर इज इक्वल टू काय असणार आहे, तर एन इंटू के बी. कॅपिटल एन म्हणजे काय असेल, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स, आणि के बी म्हणजे काय असेल, तर बोल्ट्झमन कॉन्स्टंट. मग आर इज इक्वल टू काय असेल, एन इंटू के बी. ओके, रिलेशन काय मिळतं आपल्याला, आर इज इक्वल टू एन इंटू के बी. आता हा एन जो आहे त्या एनला तुम्ही एन ए असं रिप्रेझेंट करू शकता. इथे एन ए म्हणजे काय असतात, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स. बघा एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोलिक्युल्स, आणि एन ए म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स इन 1 मोल ऑफ गॅस. 1 मोल ऑफ गॅसमध्ये किती नंबर ऑफ मोलिक्युल्स असतात, तर एन ए. आता एन ए याला काय म्हटलं जाईल अजून, तर ॲव्होगॅड्रो नंबर. काय म्हटलं जाईल, ॲव्होगॅड्रो नंबर. आणि त्याची व्हॅल्यू किती असते, तर 6.023 इंटू 10⁻23. किती व्हॅल्यू असते, 6.023 इंटू 10⁻23. म्हणजे एन ए म्हणजे काय आहे, तर 1 मोल गॅसमध्ये किती मोलिक्युल्स आहेत त्याला काय म्हणायचं, एन ए. किती मोलिक्युल्स असतात मग 1 मोलमध्ये, तर 6.023 इंटू 10⁻23. म्हणजे कोणताही गॅस घ्या तुम्ही, त्या गॅसमध्ये त्याचा 1 मोल घेतला सपोज, तर त्या 1 मोलमध्ये किती मोलिक्युल्स आहेत, तर 6.023 इंटू 10⁻23 मोलिक्युल्स आहेत. मग रिलेशन आपल्याला काय मिळालं बघा, आर इज इक्वल टू एन ए इंटू के बी. के बी म्हणजे आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. के बीची व्हॅल्यू किती असते, इथे सांगितली होती मी आत्ता. के बी इक्वल टू व्हॅल्यू किती असते, 1.38 इंटू 10⁻23 जूल पर केल्व्हिन अशी के बीची व्हॅल्यू आहे. आणि आर इज इक्वल टू काय असतं बघा, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यू, त्याचा सिम्बॉल काय आहे, तर कॅपिटल आर. आणि त्याची व्हॅल्यू बघा 8.314 जूल पर मोल केल्व्हिन. काय व्हॅल्यू आहे, 8.314 जूल पर मोल केल्व्हिन. म्हणजे आर इक्वल टू एन ए इंटू के बी. आर म्हणजे आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, एन ए ॲव्होगॅड्रोज नंबर, के बी बोल्ट्झमन कॉन्स्टंट. याच्यामधला एन ए म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर काय रिप्रेझेंट करतो, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स इन 1 मोल ऑफ द गॅस. आणि त्याची व्हॅल्यू किती असते, तर 6.023 इंटू 10⁻23. ओके, के बी म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवा 1.38 इंटू 10⁻23 जूल पर केल्व्हिन. आणि आर, कॅपिटल आर म्हणजे काय आहे, तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. त्याची व्हॅल्यू किती असते, तर 8.314 जूल पर मोल केल्व्हिन. ओके, अंडरस्टँड, सगळ्यांना समजलं का बघा. पी व्ही इक्वल टू, पी व्ही प्रपोर्शनल टू टी आहे, मग पी व्ही इक्वल टू एन इंटू के बी इंटू टी असं रिलेशन आपल्याला मिळतं. ओके, त्याच्यावरून आणखीन एक रिलेशन आपल्याला मिळतं की पी व्ही इक्वल टू एन आर टी. इथं स्मॉल एन काय रिप्रेझेंट करतो, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस.
त्यानंतर कॅपिटल आर हा कॉन्स्टंट आहे, त्या कॉन्स्टंटला काय म्हणायचं, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. मग हेच इक्वेशन जर तुम्ही एनची व्हॅल्यू 1 टाकली म्हणजे 1 मोल ऑफ गॅससाठी हे इक्वेशन लिहायचं असेल तर पी व्ही इक्वल टू एनची व्हॅल्यू 1 पुटअप करा, इक्वेशन काय मिळेल, पी व्ही इक्वल टू आर टी असं इक्वेशन मिळेल. आणि मग हे आणि हे इक्वेशन जर तुम्ही कम्पेअर केलं तर एन इंटू के बी म्हणजे काय मिळेल, आर मिळेल. तिथला एन काय रिप्रेझेंट करतो, ॲव्होगॅड्रोज नंबर, म्हणजे आर इज इक्वल टू एन ए इंटू के बी, दॅट इज ॲव्होगॅड्रोज नंबर इंटू बोल्ट्झमन कॉन्स्टंट केलं की युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. ओके, आता हे जे इक्वेशन आहे पी व्ही इक्वल टू एन आर टी, इक्वेशन कोणतं, पी व्ही इक्वल टू एन आर टी, ह्या इक्वेशनला काय म्हटलं जातं, आयडियल गॅस इक्वेशन. आणि जे गॅसेस हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात ॲट कॉन्स्टंट प्रेशर टेम्परेचर, दीज गॅसेस आर कॉल्ड ॲज द आयडियल गॅसेस. ओके, आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, पी व्ही इक्वल टू एन आर टी. पी व्ही इक्वल टू एन आर टी हे इक्वेशन आहे आयडियल गॅस इक्वेशन. आणि हे इक्वेशन सॅटिस्फाय करणारे गॅसेस जे आहेत त्यांना काय म्हणायचं, आयडियल गॅसेस. ओके, द गॅसेस विच सॅटिस्फाय दिस इक्वेशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर, दिस गॅसेस आर कॉल्ड ॲज द आयडियल गॅसेस. सगळ्यांना समजलं का बघा, रिलेशन काय सांगितलं आहे, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आणि पी व्ही इक्वल टू एन के बी टी. आपल्याला लक्षात काय ठेवायचं, तर आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, त्यानंतर हा आर जो आहे तो कसा रिप्रेझेंट केला आहे, आर इज इक्वल टू एन ए इंटू के बी, आणि यातल्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजेत. ओके, आणि आयडियल गॅसेस म्हणजे काय, तर आयडियल गॅस इक्वेशन सॅटिस्फाय करणारे गॅसेस त्यांना काय म्हणायचं, आयडियल गॅसेस. आता एखाद्या गॅसमध्ये नंबर ऑफ मोल्स किती आहेत हे कसे फाइंड आउट करायचे हे आपल्याला माहिती पाहिजे की मोल्स कसे फाइंड आउट करायचे. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असतात, एन असतात, बरोबर. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय, तर एन. एन कसं फाइंड आउट करायचं, तर मास ऑफ गॅस डिवायडेड बाय मोलार मास ऑफ गॅस. बघा काय आहे, एन म्हणजे काय, मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय मोलार मास ऑफ द गॅस. ओके, मग मास ऑफ द गॅसचा सिम्बॉल आहे एम आणि मोलार मासचा सिम्बॉल आहे एम नॉट. मग एम अपॉन एम नॉट केलं की आपल्याला काय मिळतात, नंबर ऑफ मोलिक्यूल, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करायचे, तर मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय मोलार मास ऑफ द गॅस. त्याचप्रमाणे आणखीन एक फॉर्म्युला आहे एनचा. एन तुम्ही कसं फाइंड आउट करू शकता बघा, एन अपॉन एन ए. कॅपिटल एन काय रिप्रेझेंट करेल, नंबर ऑफ मोलिक्युल्स इन द गॅस. गॅसमध्ये टोटल नंबर ऑफ मोलिक्युल्स किती आहेत, आणि एन ए म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स इन 1 मोल ऑफ गॅस, इन 1 मोल ऑफ गॅस. बघा काय सांगितलं, तर टोटल मोलिक्युल्स किती आहेत बघायचे गॅसमध्ये, डिवायडेड बाय 1 मोलमध्ये किती आहेत. हा रेशो घेतला की आपल्याला काय मिळतात, नंबर ऑफ मोल्स किती आहेत. समजलं, नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करायचे, तर टोटल नंबर ऑफ मोलिक्युल्स डिवायडेड बाय नंबर ऑफ मोलिक्युल्स इन 1 मोल ऑफ गॅस. ओके, म्हणजे एन अपॉन एन ए. ओके, एन इज इक्वल टू दोन फॉर्म्युले, एम अपॉन एम नॉट आणि एन अपॉन एन ए, असे दोन फॉर्म्युले इथे आपल्याला मिळतात. याच्यामध्ये कॅपिटल एम काय रिप्रेझेंट करतो इथे, तर मास ऑफ द गॅस. एम काय असेल, मास ऑफ द गॅस. गॅसचं मास किती आहे, एम आहे. एम नॉट म्हणजे काय, मोलार मास ऑफ द गॅस. मोलार मास ऑफ द गॅस म्हणजेच काय, मास ऑफ 1 मोल ऑफ गॅस. 1 मोल ऑफ गॅसचं मास किती आहे ते म्हणजे काय असेल, एमओ असेल. त्यानंतर एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑफ द गॅस. टोटल नंबर ऑफ मोलिक्यूल गॅसमध्ये किती आहेत, तर एन आहेत. आणि एन ए म्हणजे काय, तर ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजेच काय, नंबर ऑफ मोलिक्युल्स इन 1 मोल ऑफ गॅस. लिहिलंय बघा, एन ए म्हणजे काय, नंबर ऑफ मोलिक्युल्स इन 1 मोल ऑफ गॅस. त्यालाच काय म्हटलं जातं, ॲव्होगॅड्रो नंबर. आणि त्याची व्हॅल्यू फिक्स आहे, किती आहे तर 6.023 × 10⁻23.
म्हणजेच आपल्याला जर टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे, उलटं जावा बघा, टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत काढायचे, n काढायचं आहे. तर काय करायचं, तर ॲव्होगॅड्रो नंबरला कशाने मल्टिप्लाय करायचं, नंबर ऑफ मोल्सने. सोपं आहे ना. n म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, एखाद्या गॅसमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत हे फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट कराल, तर 1 मोलमध्ये किती आहेत आणि असे त्या गॅसचे मोल किती आहेत. ओके, 1 मोलमध्ये किती मॉलिक्यूल असतात, 6.023 इंटू 10⁻23 फिक्स आहे. इंटू किती मोल्स आहेत, सपोज 2 मोल आहे तर इथं 2 न मल्टिप्लाय करा, मग 6.023 इंटू 2 इंटू 10⁻23 जे काही आन्सर येईल ते काय असतील, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत कसे काढाल, तर किती मोल्स आहेत घ्यायचे, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, तर एका मोलमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत त्यानं मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच ॲव्होगॅड्रो नंबरनी नंबर ऑफ मोल्सला, ॲव्होगॅड्रो नंबरनी नंबर ऑफ मोल्सला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतात. म्हणजेच नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे, तर टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्सला ॲव्होगॅड्रो नंबरनी डिव्हाइड करायचं. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. या पॉईंटमध्ये आपण काय बघितलं, 3 लॉ होते, कोणते, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुसॅक्स लॉ. हे 3 लॉ जर तुम्ही कंबाईन केले तर PV प्रपोर्शनल टू T मिळतं. त्याच्यावरून PV इक्वल टू N इंटू KB इंटू T मिळतं. याच्यावरून KBचा फॉर्म्युला काय मिळतो, तर PV अपॉन NT. याचा अर्थ प्रेशर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर N अपॉन V हा रेशो कॉन्स्टंट असतो. N म्हणजे असतात नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि V म्हणजे काय, व्हॉल्यूम. मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर. याला काय म्हटलं जाईल, तर ॲव्होगॅड्रोज हायपोथेसिस. ओके, आणि ॲव्होगॅड्रोज नंबर काय आहे, तर NA ची व्हॅल्यू किती असते, 6.023 इंटू 10⁻23. ॲव्होगॅड्रो नंबर काय रिप्रेझेंट करतो, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ गॅस. आणि ती जी व्हॅल्यू आहे ती सगळ्या गॅसेससाठी कशी आहे, तर कॉन्स्टंट आहे. KB म्हणजे काय, बोल्झमन कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू माहिती पाहिजे आपल्याला, 1.38 इंटू 10⁻23 जूल पर केल्व्हिन. ओके, आणि R म्हणजे काय आहे, तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. बघा, PV इक्वल टू स्मॉल nRT असं इक्वेशन मिळतं. PV इक्वल टू स्मॉल n इंटू कॅपिटल R इंटू T असं जे इक्वेशन आहे, या इक्वेशनला काय म्हणायचं, आयडियल गॅस इक्वेशन. जे गॅसेस हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात त्यांना काय म्हणायचं, आयडियल गॅसेस. आणि इथला स्मॉल n रिप्रेझेंट काय करतो, नंबर ऑफ मोल्स. आणि सपोज नंबर ऑफ मोल्स 1 असेल तर PV इक्वल टू काय येणार, RT असं इक्वेशन येईल. बरोबर, या इक्वेशनमध्ये R इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, NA इंटू KB. हे रिलेशन नीट लक्षात ठेवायचं आहे, R इज इक्वल टू NA इंटू KB. ओके, आता नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करायचे, तर गॅसच्या मासला त्याच्या मोलार मासने काय करायचं, डिव्हाइड करायचं. म्हणजे टोटल मास ऑफ गॅस डिव्हायडेड बाय मास ऑफ 1 मोल ऑफ गॅस. टोटल गॅसचं मास किती आहे, डिव्हायडेड बाय 1 मोलचं मास किती आहे. मग ह्या दोघांचा रेशो घ्यायचा. किंवा तुम्ही असं करू शकता की टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत डिव्हायडेड बाय एका मोलमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. हा रेशो घेतला की आपल्याला काय मिळतं, नंबर ऑफ मोल्स मिळतात. ओके, सगळ्यांना समजलं. कोणता पॉईंट बघितला आता आपण, आयडियल गॅस इक्वेशन. ओके, नाउ सी द नेक्स्ट पॉईंट, अझम्पशन्स अबाउट द कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. आता नवीन सिलेबसनुसार हा जो पॉईंट आहे तो आत्ता आपल्याला थेरीसाठी नाही, पण तरी पण आपल्याला हा जेव्हा टॉपिक आपण स्टडी करतोय तर हे अझम्पशन्स जे कन्सिडर केले जातात हे आपल्याला माहीत असणं नेसेसरी आहे. ते माहीत नसतील अझम्पशन्स तर तुम्हाला हा टॉपिक काहीच समजणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने हे अझम्पशन्स आपल्याला थेरीला करायचे म्हणून लक्षात नाही ठेवायचे, तर आपल्याला हा कन्सेप्ट माहीत असेल तर पूर्ण टॉपिकमध्ये जे आपण बाकीचे कन्सेप्ट शिकणार आहोत ते कन्सेप्ट तुम्हाला समजतील. त्यासाठी हे इथलं अझम्पशन्स नीट लक्षात राहिले पाहिजे. ओके, मग या अझम्पशन्समध्ये फर्स्ट अझम्पशन कशाबद्दल आहे बघा, अझम्पशन्स अबाउट नेचर ऑफ द गॅस मॉलिक्युल्स. इथे आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस हा टॉपिक स्टडी करताना
ह्या टॉपिक्ससाठी आपल्याला अझम्पशन्स कन्सिडर करावे लागतात. तर त्या कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमध्ये जे आपण अझ्युम करतो त्यामध्ये फर्स्ट त्या गॅसच्या मॉलिक्युल्सचं नेचर कसं आहे, मॉलिक्युल्स गॅसचे कसे असतात याच्याबद्दल इथे अझम्पशन्स आहेत, ते अझ्युम केलेले आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला नीट लक्षात ठेवले पाहिजे. ओके, फर्स्ट अझम्पशन इथे लिहिलं आहे, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. अबाउट नेचर ऑफ मॉलिक्युल्स, मॉलिक्युल्सच्या नेचरबद्दल म्हणजे मॉलिक्युल्स कसे आहेत याच्याबद्दल फर्स्ट अझम्पशन, गॅस कंटेन्स लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स कॉल्ड ॲज मॉलिक्युल्स. गॅसमध्ये काय असतात, भरपूर छोटे छोटे पार्टिकल्स असतात. गॅस कंटेन्स लार्ज नंबर ऑफ म्हणजे भरपूर आहेत, टायनी म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत आणि त्यांनाच काय म्हटलं जातं, मॉलिक्युल्स असं म्हटलं जातं. गॅस कंटेन्स लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स विच आर कॉल्ड ॲज द मॉलिक्युल्स. हे झालं फर्स्ट अझम्पशन. त्यानंतर सेकंड अझम्पशन काय आहे बघा, दीज मॉलिक्युल्स, हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत हे कसे असतात तर स्मॉल असतात. टायनी याचाच अर्थ काय तर स्मॉल आहेत. रिजिड आहेत, रिजिड म्हणजे काय तर ज्या वेळेस ते इकडे तिकडे धडकतात त्यावेळेस त्यांच्या साईज आणि शेपमध्ये कसल्याही प्रकारचा चेंज होत नाही. म्हणजे त्या मॉलिक्युल्सवर जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय झालं तर ते त्यांचा शेप आणि साईज बदलते का, नाही. त्यांचा शेप जसा आहे तसाच राहतो, साईज पण जेवढी आहे तेवढीच राहते. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, रिजिडिटी. रिजिड आहेत मॉलिक्युल्स म्हणजे काय तर अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स त्या मॉलिक्युलच्या साईज आणि शेपमध्ये कसल्याही प्रकारचा चेंज होत नाही. ओके, त्यानंतर ते कसे असतात तर परफेक्टली इलास्टिक. ते इलास्टिक का आहे ते मी नंतर सांगते. इलास्टिक म्हणजे काय तर कोलाईड झालं तरी त्यांची एनर्जी लॉस होत नाही, त्याला काय म्हणायचं, इलास्टिक आहेत. ओके, त्यानंतर स्पियर्स आहेत म्हणजे त्या मॉलिक्युलचा शेप कसा अझ्युम केला आहे तर स्पिरिकल शेप आहे असं अझ्युम केलेलं आहे. हॅविंग व्हेरी स्मॉल डायमीटर म्हणजे काय तर ते जे मॉलिक्युल्स असतात ते शेप आणि साईजमध्ये कसे आहेत, लहान आहेत, छोटे आहेत, टायनी आहेत. टायनी आहेत याचाच अर्थ काय की त्यांचा डायमीटर कसा आहे तर स्मॉल आहे. ओके, गॅस मॉलिक्युल्स कसे असतात, स्मॉल असतात, रिजिड असतात, इलास्टिक असतात आणि स्पियर्स आहेत ते. ओके, स्पिरिकल शेपमध्ये आहेत आणि पुढे काय सांगितलं आहे तर त्यांचा डायमीटर कसा असतो, स्मॉल असतो म्हणजे छोटे स्पियर्स आहेत. हे झालं सेकंड अझम्पशन. फर्स्ट अझम्पशन म्हणजे काय आहे तर गॅसमध्ये लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स आहेत त्यांना आपण मॉलिक्युल्स असं म्हणतो. सेकंड, ते मॉलिक्युल्स कसे आहेत सांगायचं आहे, कसे आहेत तर स्मॉल आहेत, रिजिड आहेत, इलास्टिक आहेत आणि शेप कसा आहे त्यांचा स्पिरिकल आहे. ओके, आणि डायमीटर त्यांचा स्मॉल आहे. थर्ड बघा अझम्पशन, ऑल मॉलिक्युल्स ऑफ द सेम गॅस आर सिमिलर इन साईज अँड शेप. म्हणजे जर तुम्ही एकच गॅस घेतलेला आहे, एकाच टाईपचा गॅस आहे तर त्या गॅसचे सगळे मॉलिक्युल्स, गॅसमध्ये असणारे सगळे मॉलिक्युल हे साईज आणि शेपमध्ये कसे असतात, सेम असतात. ओके, एखाद्या कंटेनरमध्ये एखादा गॅस घेतला, त्या गॅसमध्ये जेवढे काही मॉलिक्युल्स आहेत प्रत्येक मॉलिक्युलची साईज ही कशी असते, सेम असते. प्रत्येक मॉलिक्युलचा शेप कसा असतो, सेम असतो. पण एक गॅस वेगळा आहे, दुसरा गॅस वेगळा आहे, दोन डिफरंट गॅसेस घेतले तर या मॉलिक्युलची साईज डिफरंट असेल आणि या मॉलिक्युलची साईज डिफरंट असेल. दोन डिफरंट टाईपचे गॅसेस असतील तर याचा मॉलिक्यूल आणि इकडच्या गॅसचा मॉलिक्यूल दोघांच्या साईज कशा असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. पण एकाच गॅसच्या सगळ्या मॉलिक्यूलची साईज सेम असणार आहे, शेप सेम असणार आहे. ओके, ऑल मॉलिक्युल्स ऑफ द सेम गॅस आर सेम इन साईज अँड शेप. ओके, नेक्स्ट काय आहे बघा, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस मॉलिक्युल्स इज व्हेरी स्मॉल कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय गॅस. ओके, आता हे सांगण्यासाठी बघा इथे सपोज हा एक कंटेनर आहे, व्हेसल घेतलं एखादं, त्या व्हेसलमध्ये तुम्ही गॅस भरलेला आहे. ओके, तर व्हेसलचं जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढं सगळंच्या सगळं व्हॉल्यूम त्या गॅसनी ऑक्युपाय केलेलं असतं. ओके, व्हेसल आहे जेवढं तेवढ्याच व्हेसलमध्ये पूर्णपणे सगळीकडे गॅस भरलेला असणार आहे. म्हणजेच काय, त्या व्हेसलचं जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढंच व्हॉल्यूम कुणाचं असणार आहे तर त्याच्या आतमध्ये जो गॅस आहे त्या गॅसचं व्हॉल्यूम असणार आहे. म्हणजे गॅसनी ऑक्युपाय किती व्हॉल्यूम केलं तर जेवढं त्या व्हेसलचं व्हॉल्यूम होतं ना तेवढं व्हॉल्यूम त्या गॅसनी ऑक्युपाय केलं.
बरोबर. मग आता इथं स्टेटमेंट काय आहे, तर गॅसनी जेवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं आहे त्याच्यापेक्षा खूप कमी व्हॉल्यूम हे ते मॉलिक्युल्सनी ऑक्युपाय केलेलं आहे. म्हणजे सपोज हा एवढा कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये तुम्ही गॅस भरलेला आहे. या गॅसमध्ये मॉलिक्युल्स कसे असतात, फार अवे फ्रॉम इच अदर. गॅसमधल्या मॉलिक्युल्समध्ये भरपूर डिस्टन्स असतं, ते जवळ असतात का एकमेकांच्या, नाही. कसे असतात, एकमेकांपासून खूप लांब असतात. मग आता इथला मॉलिक्यूल घेतला, ह्याच्यामध्ये सपोज आपण असं अज्युम केलं की एवढ्या स्पेसमध्ये इथं किती मॉलिक्यूल दिसतात आपल्याला, 4च मॉलिक्यूल दिसत आहेत. म्हणजे या 4 मॉलिक्यूलनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं, तर इथं एवढं असणारं व्हॉल्यूम, हे सेकंड एवढं व्हॉल्यूम, हे थर्ड व्हॉल्यूम याचं, आणि हे फोर्थ, त्याच्या साईज एवढंच व्हॉल्यूम त्यानं ऑक्युपाय केलं आहे. बरोबर. हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे, त्याची जेवढी साईज आहे तेवढंच त्यांनी व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं. त्यानंतर हा सेकंड मॉलिक्यूल आहे, त्याची किती साईज आहे तेवढंच व्हॉल्यूम त्यानं ऑक्युपाय केलं. ओके. मग अशा प्रकारे मॉलिक्युल्सची संख्या कशी आहे, त्याच्यामध्ये कमी आहे. मग मॉलिक्युल्सनी ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम कसं आहे, कमी आहे. आणि मॉलिक्युल्समध्ये डिस्टन्स कसं आहे, जास्त आहे. मग इथे आपण काय सांगू शकतो, तर या गॅसमध्ये मॉलिक्युल्स एकमेकांपासून खूप लांब आहेत आणि त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकतो की ॲक्च्युअल व्हॉल्यूम जे मॉलिक्युल्सनी ऑक्युपाय केलं आहे, मॉलिक्युल्स 4च आहेत सपोज इथे, तर त्यांनी ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम एवढंच आहे ना, फक्त हे छोटे छोटे डॉट दिसत आहेत ना, तेवढंच व्हॉल्यूम त्या मॉलिक्युल्सनी ऑक्युपाय केलं आहे. मग टोटल गॅसनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं आहे, तर एवढ्या कंटेनर एवढं. बरोबर. मग टोटल गॅसनी जे व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं आहे त्याच्यापेक्षा या मॉलिक्युल्सनी ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम हे कसं आहे, व्हेरी स्मॉल. जर तुम्ही हे 4 डॉट कंबाईन केले तर त्याचा एक डॉट तयार झाला सपोज, तर तेवढंच व्हॉल्यूम कोणी ऑक्युपाय केलं आहे, त्या मॉलिक्युल्सनी. ओके. ही प्रॉपर्टी समजली का बघा. मॉलिक्युलनी ऑक्युपाय केलेलं ॲक्च्युअल व्हॉल्यूम हे टोटल गॅसनी ऑक्युपाय केलेल्या व्हॉल्यूमच्या कसं आहे, खूप खूप लहान आहे. ओके. अझम्पशन सोपे आहेत. फर्स्ट अझम्पशन काय, तर गॅसमध्ये लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स असतात, त्यांना काय म्हटलं जातं, मॉलिक्युल्स असं म्हटलं जातं. सेकंड आपण काय सांगू शकतो की हे मॉलिक्युल्स कसे असतात, तर स्मॉल असतात, रिजिड असतात, इलास्टिक असतात आणि शेपमध्ये कसे आहेत, तर ते स्पिरिकल शेपमध्ये आहेत. थर्ड प्रॉपर्टी तुम्ही काय सांगू शकता, तर एकाच गॅसच्या सगळ्या मॉलिक्युल्सची साईज आणि शेप कसा असतो, सेम असतो. त्यानंतर चौथी प्रॉपर्टी काय सांगू शकता, तर मॉलिक्युल्सनी ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम जे आहे, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपायड बाय द मॉलिक्युल्स इज व्हेरी स्मॉल कंपेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपायड बाय द गॅस. म्हणजे मॉलिक्युल्सनी जे व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं आहे ते कसं आहे, खूप कमी आहे कोणापेक्षा, गॅसच्या टोटल व्हॉल्यूमपेक्षा. मला लक्षात. त्यानंतर सेकंड अझम्पशन्स आहेत बघा. फर्स्ट हे अझम्पशन्स कशासाठी आहेत, तर मॉलिक्युल्सचं नेचर कसं आहे हे समजण्यासाठी. किती अझम्पशन्स बघितले आपण, 4 अझम्पशन्स बघितले. नेक्स्ट बघूया, मॉलिक्युल्स जे आहेत ते कसे असतात, मोशनमध्ये असतात ना. गॅसमध्ये असणारे मॉलिक्युल्स स्टेबल असतात का एका जागी, नाही, ते इकडून तिकडून असे मूव्ह होत असतात. म्हणजे ते कशामध्ये आहेत, मोशनमध्ये आहेत. मग हे जे मॉलिक्युल्स मोशनमध्ये आहेत तर त्या मोशनसाठी काय अझम्पशन्स आपण अज्युम केलेत, तर ते बघूयात. अबाउट द रँडम मोशन ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्सचं मोशन जे आहे त्याच्याबद्दल जे अझम्पशन्स आहेत ते इथे आपल्याला बघायचे आहेत. ओके. फर्स्ट अझम्पशन वाचा, काय आहे, ऑल मॉलिक्युल्स ऑफ द गॅस कॅन मूव इन एनी डायरेक्शन विथ एनी स्पीड. म्हणजे गॅसमध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे कोणत्याही डायरेक्शनमध्ये कसेही कुठेही कितीही स्पीडनं मूव्ह होऊ शकतात. म्हणजे सपोज इथे आपण हे 4 मॉलिक्यूल बघितले, तर हा मॉलिक्यूल कुठे चाललाय बघा, राईट डायरेक्शनमध्ये चाललाय. हा इकडे कुठेतरी येतोय. ओके. हा कुठे चाललाय, वर चाललाय. हा इकडे चाललाय. म्हणजे प्रत्येकाची डायरेक्शन सेम आहे का, नाही. कुठलाही मॉलिक्यूल कोणत्याही साईडला जाऊ शकतो, कोणत्याही डायरेक्शनमध्ये जाऊ शकतो. आणि या मॉलिक्यूलचं स्पीड जेवढं आहे तेवढंच याचं असणार आहे का, नाही. प्रत्येक मॉलिक्यूलचं स्पीड कसं असणार आहे, डिफरंट असणार आहे. म्हणजे सपोज हा मॉलिक्यूल चालला आहे 5 मीटर पर सेकंडनी, तर हा किती चालला असेल, 10 मीटर पर सेकंड. हा 6, हा 7. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूलचं स्वतःचं असं वेगळं स्पीड आहे. प्रत्येक मॉलिक्यूलचं स्पीड कसं आहे, डिफरंट आहे, सेम नाही. ओके. म्हणजे इथं फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते, तर मॉलिक्यूल्स जे आहेत त्यांची व्हेलॉसिटी डिफरंट आहे. व्हेलॉसिटी डिफरंट म्हणजे काय, तर स्पीड म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ह्या दोन्ही व्हॅल्यूज कशा असतात, डिफरंट असतात.
व्हेलॉसिटी डिफरंट आहे म्हणजे काय, तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण कसे असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. म्हणजे मोलिक्युल्स जे आहेत ते ऑल पॉसिबल डायरेक्शन्समध्ये ऑल पॉसिबल स्पीड्सनं किंवा एनी स्पीडनं तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे ते मूव्ह होतात. म्हणजे ते कसेही कुठेही मूव्ह होऊ शकतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या मोशनला काय म्हटलं जातं, तर रॅन्डम मोशन असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे आपण इथे फर्स्ट अझम्पशन असं घेतोय की ऑल मोलिक्युल्स ऑफ द गॅस कॅन मूव्ह इन एनी पॉसिबल डायरेक्शन विथ एनी पॉसिबल स्पीड. म्हणजे हे मोशन कसलं आहे, रॅन्डम मोशन. सो द गॅस मोलिक्युल्स आर इन रॅन्डम मोशन. कसल्या मोशनमध्ये आहेत, तर रॅन्डम मोशनमध्ये आहेत. ओके, सेकंड बघा, सेकंड अझम्पशन काय आहे, ड्युरिंग रॅन्डम मोशन मोलिक्युल्स कॅन कोलाइड विथ इच अदर अँड ऑल्सो विथ द वॉल्स ऑफ कंटेनर. म्हणजे इथं बघा, ज्या वेळेस हा मोलिक्यूल इकडनं इकडे चाललाय, असा इकडनं इकडे एखादा मोलिक्यूल येतोय, हा इकडे चाललाय, हा वर चाललाय, तर काय होणार, हा इकडनं जात असताना सपोज हा वर चाललाय मोलिक्यूल, तर हा याला जाऊन इथं काय होईल, कोलाइड होईल, धडकेल त्याला जाऊन, बरोबर. किंवा हा इकडे चालला होता आणि हा वर चालला होता, म्हणजे इकडनं हा वर जात असताना इकडनं हा सपोज असा आला, तर इथे काय होणार, दोघं एकमेकांना धडकणार आहेत. म्हणजे दोघांचं काय होणार, कोलिजन होणार आहे, बरोबर. म्हणजे इथं काय होतं, मोलिक्युल्स कसे पण कुठे पण जात असतात आणि मग त्यामुळे मोशनमध्ये काय होतं, तर एक मोलिक्यूल दुसऱ्या मोलिक्यूलला काय होतो, जाऊन धडकतो म्हणजेच काय होतो, तर कोलाइड होतो. म्हणजे रॅन्डम मोशन असल्यामुळे मोलिक्युल्स एकमेकांसोबत काय होतात, कोलाइड होतात, त्यांचे कोलिजन्स होतात. आणि फक्त त्या मोलिक्युल्समध्ये एकमेकांच्यात कोलिजन असतं का, नाही. हा मोलिक्यूल इथून गेला, सपोज या मोलिक्यूलला जाऊन धडकला, हा धडकून इथे परत इथं वॉलला जाऊन पण धडकू शकतो, बरोबर. म्हणजे कशा प्रकारे जाईल बघा, आता सपोज इथे एखादा मोलिक्यूल आहे, इथे एखादा मोलिक्यूल आहे, हा याला जाऊन कोलाइड झाला, त्याच्यामुळे हा मोलिक्यूल इकडंच कुठेतरी गेला, म्हणजे हा याला धडकल्यामुळे हा इथे सपोज वॉलवर गेला. म्हणजे काय होतं, तर काही कोलिजन्स हे मोलिक्युल्सचे एकमेकांसोबत असतात आणि काही कोलिजन्स कसे असतात, तर मोलिक्यूल आणि वॉल यांच्यामध्ये असतात. म्हणजे होतं काय, तर रॅन्डम मोशनमध्ये मोलिक्युल्स एकमेकांसोबत कोलाइड होतात आणि त्याचप्रमाणे मोलिक्युल्स हे त्या कंटेनरच्या वॉलसोबत सुद्धा कोलाइड होतात. ओके, ड्युरिंग रॅन्डम मोशन मोलिक्युल्स कॅन कोलाइड विथ इच अदर, एकमेकांसोबत कोलाइड होतील आणि त्याचबरोबर ते कोणासोबत कोलाइड होतील, तर या कंटेनरची ही जी वॉल आहे त्या वॉलसोबत सुद्धा काय होतील, कोलाइड होतील. ओके, थर्ड बघा, थर्ड अझम्पशन काय आहे, तर दीज कोलिजन्स आर परफेक्टली इलास्टिक कोलिजन्स. आता इथे हे जे कोलिजन होतात कोणामध्ये, मोलिक्युल्समध्ये, मोलिक्यूल आणि वॉलमध्ये जे कोलिजन्स होतात ते कोलिजन कसे असतात, तर परफेक्टली इलास्टिक कोलिजन्स असतात. परफेक्टली इलास्टिक कोलिजन म्हणजे काय, तर असं कोलिजन ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही, त्याला काय म्हणायचं, परफेक्टली इलास्टिक कोलिजन. कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही याचा अर्थ ती काय राहते, कॉन्स्टंट राहते. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट याचं एक्झाम्पल आपण 11th स्टँडर्डमध्ये लॉज ऑफ मोशन या टॉपिकमध्ये पाहिलेलं होतं. कोलिजनचे टाईप इलास्टिक आणि नॉन इलास्टिक. बघा, सपोज हा चॉक आहे, हा इथून मी खाली टाकला किंवा सपोज एखादा बॉल घेतला, तो बॉल खाली टाकला, ज्या स्पीडनं गेला त्या स्पीडनं तो सपोज रिव्हर्स आला वर, तर इथं त्याचं जे त्या खाली सरफेससोबत जे कोलिजन झालं हे कोलिजन कसलं आहे, इलास्टिक कोलिजन आहे. म्हणजे सपोज एखादा बॉल घेतला आणि तो आपण भिंतीवर मारला, समोर वॉलवर मारला, तर काय होईल सांगा, वॉलवर ज्यावेळेस आपण बॉल थ्रो करणार त्यावेळेस तो वॉलकडे जाईल आणि वॉलवरून रिटर्न आपल्याकडे येईल आणि आपण तो कॅच घेणार, बरोबर. मग ज्या स्पीडनं गेला त्या स्पीडनं तो रिटर्न आला. आपण आपली जागा बदलली का, नाही. काय केलं, वॉलवर बॉल फेकला आपण आणि इथंच थांबलोय, बॉल त्या वॉलला धडकून रिटर्न परत आपल्याकडे आला आणि आपण काय केला, कॅच केला. म्हणजे ज्या स्पीडनं तो गेला त्या स्पीडनं तो काय आला, रिटर्न आला. मग इथं त्याचं स्पीड कमी जास्त झालं का, नाही. स्पीड काय राहिलं, त्याचं कॉन्स्टंट राहिलं. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ mv². मास कॉन्स्टंट आहे त्या बॉलचं, एकच बॉल आला गेला ना, म्हणजे बॉलचं मास कसं आहे, कॉन्स्टंट आहे. त्याचं स्पीड बदललं का, नाही. ज्या स्पीडनं गेला त्या स्पीडनं आला.
म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी इनिशियल जी होती तीच काय असणार आहे, फायनल. म्हणजे कोलिजनच्या आधी सपोज 5 जूल कायनेटिक एनर्जी असेल तर कोलिजनच्या नंतर त्याची कायनेटिक एनर्जी किती आहे, 5 जूल. कायनेटिक एनर्जी लॉस झाली नाही अशा कोलिजनला काय म्हणायचं, इलास्टिक कोलिजन. कसलं, परफेक्टली इलास्टिक कोलिजन. परफेक्टली इलास्टिक कोलिजनमध्ये कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही आणि म्हणजेच ती कशी राहते तर कॉन्स्टंट राहते. आणि कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट आहे का आहे, का तर स्पीड आहे तेवढंच राहिलं, स्पीड कमी झालं का नाही. मग हे जे कोलिजन्स आहेत, मॉलिक्यूल एकमेकांसोबत कोलाईड होतात किंवा वॉलसोबत कोलाईड होतात, इथे काय होतं तर ते ज्या स्पीडनं, इथून हा मॉलिक्यूल ज्या स्पीडनं चालला आहे त्या स्पीडनं इथं कोलिजन झाल्यानंतर परत तो त्या स्पीडनं जाणार आहे. सपोज याचं स्पीड पहिल्यांदा 5 मीटर पर सेकंद होतं, इथून गेला ह्या मॉलिक्यूलला जाऊन कोलाईड झाला आणि परत तो पुढे निघाला, तर त्यावेळेस सुद्धा त्याचं स्पीड किती आहे तर 5 मीटर पर सेकंदच आहे. म्हणजे जर स्पीड कमी झालं नाही, स्पीड आहे तेवढंच राहिलं तर कायनेटिक एनर्जी बदलेल का, नाही. कायनेटिक एनर्जी कशी राहील, कॉन्स्टंट राहील. आणि म्हणून हे जे कोलिजन्स होतात त्यांचे, ते कोलिजन्स कसे असतात, परफेक्टली इलास्टिक कोलिजन्स असतात ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी मॉलिक्यूलची कॉन्स्टंट राहते. ओके, नेक्स्ट बघा, बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन्स मॉलिक्यूल ट्रॅव्हल along the straight line called as the free path. म्हणजे सपोज बघा याच्यामध्ये सपोज मॉलिक्यूल इथं एका मॉलिक्यूल सोबत कोलाईड झाला. ओके, हे इथं पहिल्यांदा एक कोलिजन झालं, त्यानंतर तो मॉलिक्यूल इथे आला आणि इथं दुसरा मॉलिक्यूल होता त्याच्यासोबत तो अशा प्रकारे कोलाईड झाला. म्हणजे इथे एक कोलिजन आहे, इथे दुसरं कोलिजन आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल कोलिजन नंतर इथे आला आणि मग इथं येऊन तो इथं कोलाईड झाला. मग या 2 सक्सेसिव्ह कोलिजन्समध्ये ह्या मॉलिक्यूल कसल्या पाथवरून जातो तर स्ट्रेट लाईनमधून जातो आणि या स्ट्रेट लाईनलाच काय म्हटलं जातं तर फ्री पाथ असं म्हटलं जातं. म्हणजे एक कोलिजन झाल्यानंतर जेव्हा दुसरं कोलिजन होतं, म्हणजे इथून इथं जाताना मॉलिक्यूल कशावरून गेला, स्ट्रेट पाथवरून गेला, त्या स्ट्रेट लाईनला काय म्हटलं जाईल तर फ्री पाथ असं म्हटलं जाईल. सपोज इथे एखादं कोलिजन झालं, त्यानंतर इथे एक मॉलिक्यूल होता, हा मॉलिक्यूल इकडे आला आणि याच्यासोबत इथं कोलाईड झाला आणि मग हे जे कोलिजन आहे ह्या दोघांच्या मध्ये पाथ कसा आहे, स्ट्रेट लाईन आहे. बरोबर. मग इथे काय लक्षात ठेवायचं आहे की 2 सक्सेसिव्ह कोलिजन, 2 सक्सेसिव्ह म्हणजे एक कोलिजन झालं, कोलिजन झाल्यानंतर मॉलिक्यूल पुढे गेला आणि परत दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत कोलाईड झाला. मग इथून इथे जाताना तो कसा गेला, स्ट्रेट लाईनवरून, आणि मग त्या स्ट्रेट लाईनला काय म्हणायचं, फ्री पाथ असं म्हणायचं. 2 सक्सेसिव्ह कोलिजनच्या मध्ये जे स्ट्रेट लाईन पाथवरून मॉलिक्यूल ट्रॅव्हल करतो त्याला काय म्हणायचं, फ्री पाथ. The straight line along which the molecule travel between 2 successive collisions is called as the free path. Okay, त्यानंतर लास्ट आहे बघा, टाइम टेकन फॉर द कोलिजन इज व्हेरी स्मॉल कम्पेअर्ड टू द टाइम टेकन बाय द मॉलिक्यूल टू ट्रॅव्हल अलॉंग द फ्री पाथ. म्हणजे सपोज इथे कोलिजन झालं, ह्या कोलिजनसाठी टाइम लागला असेल 1 सेकंदाचा. हां, 1 सेकंदात कोलिजन झालं, तिथून मॉलिक्यूल ह्याच्यावरून ट्रॅव्हल झाला. मग इथून ट्रॅव्हल होताना त्याला सपोज लागले 10 सेकंद. परत इथं कोलाईड झाला, त्याला टाईम लागला 1 सेकंद. परत इथून इथं आला, त्याला सपोज टाईम लागला 9 सेकंद. तर याचा अर्थ काय तर कोलिजनसाठी टाईम कमी लागतो, 1 सेकंदात त्याचे कोलिजन्स झाले. पण इथलं कोलिजन झाल्यानंतर तो या लाईनवरून जातो आणि मग इथे कोलाईड होतो. मग हे कोलिजन याच्यानंतर किती टाईम नंतर झालं तर 10 सेकंदानंतर. मग इथं कोलिजनला टाईम किती लागला, 1 सेकंद. त्याच्यानंतर हे कोलिजन झाल्यानंतर मॉलिक्यूल इकडे आला या लाईनवरून आणि इथं पुढचं कोलिजन झालं. बरोबर. म्हणजे इथून इथं येण्यासाठी त्यांना किती टाईम लागला, 9 सेकंद लागले. याचा अर्थ काय तर कोलिजनसाठी टाईम कमी लागतो, पण या फ्री पाथवरून जाण्यासाठी टाईम जास्त लागतो. ओके, म्हणजे कोलिजनसाठी लागणारा टाईम हा कसा असतो, कमी असतो, आणि फ्री पाथवरून ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाईम हा कसा असतो, जास्त असतो. ओके, हे आहे आपलं लास्ट अझम्पशन.
अझम्पशन्समध्ये फर्स्ट अझम्पशन काय आपण कन्सिडर केलं की मोलिक्युल्स कुठेही कसेही कितीही स्पीडनं कोणत्याही डायरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकतात. ह्याला कसलं मोशन म्हणायचं? रँडम मोशन. म्हणजे गॅस मोलिक्युल्स कोणत्या मोशनमध्ये असतात? तर रँडम मोशनमध्ये असतात. सेकंड काय सांगितलं? रँडम मोशन ज्यावेळेस मोलिक्युल्सचं होतं त्यावेळेस ते एकमेकांसोबत काय होतात? कोलाईड होतात. अल्सो ते कोणासोबत कोलाईड होतात? वॉलसोबत कोलाईड होतात. ड्युरिंग रँडम मोशन मोलिक्युल्स कोलाईड विथ ईच अदर अँड अल्सो विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर. नेक्स्ट अझम्पशन काय आहे? तर दीज कोलिजन्स आर परफेक्टली इलास्टिक कोलिजन. परफेक्टली इलास्टिक कोलिजन म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी ऑफ द मोलिक्यूल रिमेन कॉन्स्टंट, इट डज नॉट लॉस. ओके. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे की बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स, दोन सक्सेसिव्ह कोलिजन्समध्ये मोलिक्युल्स हा कशावरून ट्रॅव्हल होतात? तर मोलिक्युल्स स्ट्रेट लाईनवरून ट्रॅव्हल होतात. बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन मोलिक्यूल ट्रॅव्हल अलॉंग द स्ट्रेट लाईन विच इज कॉल्ड ॲज द फ्री पाथ. दोन कोलिजन्सच्या मध्ये मोलिक्यूल इथून इथे कसा जातो? स्ट्रेट लाईनवरून. त्याला काय म्हणायचं? फ्री पाथ असं म्हणायचं. आणि लास्ट काय सांगितलेलं आहे? तर कोलिजनसाठी लागणारा टाईम हा फ्री पाथवरून जाण्यासाठी लागणाऱ्या टाईमपेक्षा कसा आहे? खूप कमी आहे. म्हणजेच काय? टाईम टेकन बाय द मोलिक्यूल फॉर कोलिजन इज व्हेरी स्मॉल कम्पेअर्ड टू टाईम टेकन बाय द मोलिक्यूल टू ट्रॅव्हल अलॉंग द फ्री पाथ. ओके. हे अझम्पशन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट बघितले अबाउट नेचर ऑफ द मोलिक्युल्स आणि सेकंड बघितले अबाउट रँडम मोशन ऑफ द मोलिक्युल्स. आणि याच्या आधीचा पॉईंट आपण बघितलेला होता आयडियल गॅस इक्वेशन. ओके. आयडियल गॅस इक्वेशन आणि अझम्पशन्स अबाउट कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित स्टडी करायचे आहेत. आणि हे अझम्पशन्स तुमच्या व्यवस्थित लक्षात असले पाहिजेत तरच तुम्हाला पुढचा टॉपिक नीट व्यवस्थित समजणार आहे. ओके.